हॅपी मान्सून. हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मित आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आजच्या व्लॉगला सुरुवात झाली ते पण स्मितूच्या टिफिनपासून, कारण सगळं आवरलं म्हणजे घरातले कामं बाकी आहे. पहिले टिफिन जेव्हा नेऊन द्यायचं असते तेव्हा पहिले टिफिन करावा लागतो मला, नाही तर मग याचं करता करता लेट होते. कसं आहे, कारण मुलांना छोटं असलं ना तर त्याला सॉक्स घालायला त्रास, शूज घालायला त्रास, या बऱ्याचशा गोष्टी अशा असते. त्याच्यामुळे आता त्याचा आहेच, आवरत आहे तो स्वतःचं, पण मग ते सगळं व्यवस्थित करून द्यावं लागते. तोपर्यंत इकडे टिफिन जो आहे तो माझा पॅक करणं सुरू होतं. आणि उसळ जी आहे ना ती मी रात्रीच भिजत घातली, त्याच्यामुळे मोड वगैरे काही आलेलं नव्हतं. तरी पण खायला कधी कधी ना चांगलं वाटते, एकदम असं वेळेवर आठवलं आणि भिजू घातलं की चांगलं वाटते ते खायला. तर इथे पोळ्या ज्या आहेत त्या छोट्या साईजमध्ये, एकदम तुम्हाला मोठ्या दिसत असेल पण पातळ साईजच्या त्याच्या असते, आणि मग नंतरच्या थोड्याशा मोठ्या साईजच्या घरच्या. आणि हे कॉटनचे कपडे मी यूज करते. तर एक टॉप होतं, कॉटनचं होतं, आणि खूप कमी वेळा घातलं आणि लगेच ते फिट व्हायला लागलं. त्याच्यामुळे मग त्याचेच कपडे जे आहेत ते मी यूज करायला घेतले. आणि तो गेला. त्याच्यानंतर तिकडून आल्यावरनं स्मितूला सोडून वगैरे आल्यावर रिदूचं बघा इकडे मोसम जो आहे तो थंड असल्यामुळे ना त्याला असं वाटत होतं की मस्त पांघरून झोपून जावं. छान असं ब्लँकेट वगैरे घेतलं आणि मम्मी म्हणते मी झोपतो. खूप छान बोलायला लागलेला आहे, तुम्हाला शेअर करतेच आहे मी समोर सगळ्या गोष्टी. आणि व्लॉग थ्रू तुम्हाला दिसतच असेल की रिदूचं जे काही डेव्हलपमेंट आहे ती थोडी फास्ट होत आहे स्मितूच्या कम्पेअरमध्ये. तर प्रत्येक मुलांचं जे काही डेव्हलपमेंट असते ना ती वेगळी असते. 1-2 दिवसाच्या आधी मला कमेंटसुद्धा आली की ताई प्रेग्नेन्सीमध्ये तुमचं वेट म्हणजे बाळाचं वगैरे डिलेवरीच्या वेळेला वेट किती होतं, काय होतं. पण प्रत्येकाची प्रेग्नेन्सी ही वेगळी असते आणि बाळाचं सुद्धा तसंच असते. जसं आपलं पोटामध्ये कधी कमी जास्त असं सोनोग्राफीत दाखवते, किंवा मग कधी कमी जास्त होतेच ते. जेव्हा जन्मताचं जे असते ना वजन वगैरे ते सगळं काही ॲक्युरेट सोनोग्राफीनुसार नसते, किंवा मग जे काही बाळाचं वजन आहे ते जसं आपल्याला पाहिजे राहते तसं पण नाही राहत. अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे ना त्या होतात. तर इथे दादा पण आलेले होते, लगेच आले ते, पण जेव्हा नेऊन द्यायचं होतं तेव्हा मलाच नेऊन द्यावं लागलं, कारण तेव्हा त्यांना सुट्टी व्हायची होती. आणि VIP सिक्युरिटीमध्ये असलं ना की प्रत्येक वेळेस तिथून म्हणजे असं पटकन पळ काढून येता येत नाही, त्यांच्यानुसारच आपल्याला घरी नाश्ता पाण्याला जावं लागते असं असते. तर ते आले नंतर, तर इथे माझं चालू होतं त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी. आणि रिदूने त्यांना म्हणत होता की तुम्ही पप्पा खाली बसा. माहिती नाही त्याला काय प्रॉब्लेम होत होता, खाली बसून तो जेवायला लावतो प्रत्येकाला. इवन त्यालासुद्धा काही द्यायला आपण खायला दिलं ना तर तो स्वतः खाली बसतो मांडी घालून पद्धतशीर, आणि त्यानंतर जेवतो. तर ॲटोमॅटिक ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यामधून मुलांना जाते, आणि त्या गोष्टी चांगल्या आहेत. जो व्यक्ती खाली बसून जेवण करतो ना त्याच्या घरी भरपूर सारा असा फरक पडतो. आणि कधीच बेडवर बसून खायला पाहिजे नाही. आणि त्याला प्रत्यक्षात आपल्या पप्पाला उठवलं, बसवलं, आणि आमच्या गप्पा गोष्टी करत माझं इकडलं कामसुद्धा सुरू आहे. तर सकाळचा वेळ जो आहे ना तो खूप पटापट निघून जातो. कसे 10 वाजतात ना माहीतच पडत नाही. आता 8:30, 9, 9:30पर्यंत मी बसायची, पण आता ह्या 8 दिवसातनं खूप बिझी चालू आहे. माहीत नाही काय होतं आहे. आलं की लगेच कामाला लागायचं, आणि पावसामुळे खूप गोंधळल्यासारखं होते, कारण बाकीची जी काही बाहेरची स्वच्छता आहे ना ती खूप जास्त करावी लागते. पाणी टाकून छान स्वच्छ झाडावे लागते, नाहीतर मग पावसाळा म्हटलं की माशा वगैरे, आणि त्याच्यावर मग मच्छर तयार व्हायचे, असे खूप सारे प्रकार तयार होते. आणि यावेळेस दादांची संडेला ड्युटी लागली होती. म्हणजे आता मी संडेलाच हा व्लॉग येत आहे, पण मागच्या संडेची गोष्ट सांगते. त्याच्यामुळे काय होते, पूर्ण शेड्यूल जे आहे ना ते चेंज होऊन जाते. तर भाजीपाला काहीच नव्हता, टमाटर होते तेवढे सगळे संपलेले होते. म्हटलं 1-2 भाजीचं घेऊन या, टिफिनवर द्यायला पटकन बरं होते. टिफिनचं नुसार तर आम्ही देण्याचा प्रयत्न करते, पण कधी संध्याकाळच्या वेळेला, किंवा मग ज्या दिवशी व्हेजिटेबलची भाजी असं म्हणून तिथे लिहून आहे, तर त्या दिवशी मग आपण आपल्या चॉईसने कुठलीही व्हेजिटेबलची भाजी त्याला देऊ शकतो. म्हणून मग म्हटलं येताना एवढं घेऊन या, आणि आणले मग त्यांनी वगैरे. तर जे काही शेड्यूल खराब होते ना तर त्याच्यामुळे सगळं जे समोरचं आहे ना आपलं ते सगळं चेंज होते. तेवढं सगळं केलं, घरातलं क्लिनिंगचं काम करून घेतलं, आणि आता आली आहे मी इकडे मागच्या साईडला.
आणि ना वरती तुम्हाला ग्रीन नेट दिसत नसेल तर ग्रीन नेट जी आहे ती काढून ठेवली, कारण जिथे मी उभी आहे ना तिथे पूर्ण घसरपट्टी तयार होते, पूर्ण शेवाळ तयार होते आणि खुलं असलं की मात्र जागा जी आहे ती पूर्ण सोकून घेते, मग त्याच्यामुळे तेवढं काही राहत नाही. तसं खराट्याने झाडलं की ते सगळं स्वच्छ होते, तरी पण जर ग्रीन नेट जर असली ना वर तर खाली पूर्ण असं थर जमा होतं शेवाळीचा, त्याच्यामुळे ते काढून घेतलेली आहे. आणि आता बाकीचे कामं ताईंनो कामं सगळे झाले, पण डबल ओली झाली मी, पूर्ण पावसात भिजून कामं झाले. मला माहिती होतं की पावसामुळे ओलं होतेच, म्हणून चुस्त जे आहे ना जो प्लाझो आहे तो लॅगिंग्स चेंज करून प्लाझो लावला होता मी व्हाईटवालाच्या बदली, जो धुवायचाच होता तो. तर आता परत डबल कपडे चेंज करावं लागते. कितीही जपायचं म्हटलं ना पावसाळ्यात कपडे तरी पण ते ओले होतेच, मोठ्यांचे असो की छोट्यांचे असो ऑटोमॅटिक ते ओले होते आणि खूप सारे डिगभर कपडे निघते. हे बरं आहे आपलं साधन, हाताने धुतले, ओली होत धुतले, पण आता याच्यात ट्राय करायचं, कारण वरती जे आहे ना टंकी पाणी अजिबात चढत नाही तिथे, म्हणजे बिना मोटरने, आणि मोटर लावायचं म्हटलं तर रिस्क असते, म्हणून मग चला त्या चक्करमध्ये कोणी अशी बॅग लावते का? छान मस्त तयारी केली. माझं पिल्लू ग, पिल्लू, माझं पिल्लू ग, सोनं गुड बॉय. बाय पिल्लू. रिदू, रिदू तुला इथे कोणी काय केलं पिल्लू? तुझ्या चिकला कोणी काय केलं? दोघा भाऊ. हे घे, हे घे, चाबी घे, फेक म्हणतो तिकडे. ओलं होते, ओलं होते, ओलं होते. सुट्टी आहे कॉलेजला. सारखी ड्युटी, सारखी ड्युटी, कुठं नेत नाही फिरासाठी. पुण्याला कुठं ड्युटीसाठी? कुठं पुण्याला ड्युटी होती? तुमचा टर्न आताच झाला ना. असं ये हे मॅव इकडे आहे ग. तुम्ही आव द्या, नाही तर देते तो तुम्हाला अजून डुशूम. द्या लवकर मॅव म्हणा. झालं 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 ना, झालं ना. कॅमेरा चालू आहे म्हणून माहीत आहे बरं. नौटंकी. हा तुम्हाला म्हटलं मी. काय दिलं पप्पाला? ए रिदू. इथे संध्याकाळ झालेली होती, थोडीशी मस्ती मजाक झाली आणि यांना परत जायचं होतं ड्युटीवर. सकाळी ज्या दिवशी जाते ना त्या दिवशी दुपारी रेस्ट राहते आणि मग संध्याकाळी परत जावं लागते. तर चहा मस्त असा कळकळीत चहा होता, आणि चहापासून जर आपण इव्हनिंगची परत सुरुवात केली ना जशी मॉर्निंगची होते तर मला तर खूप एनर्जेटिक वाटते. आणि खास करून पावसाळ्यात बिना चहाने होतच नाही. डिलेवरीच्या पिरियडपासून ना चहाची अशी सवय झाली आहे ना, ती काही सुटत नाही आणि छान वाटते. मला तरी आवडते. माझी एकच ही सवय आहे की मस्त निवांत बसून चहा घ्यायचा, मग वाटल्यास गळबळीत सगळे कामं करायचे. चाय तोंड काऊन मारू नये. हॅपी मान्सून. उठला तसं नाही उतरायचं. ये मी काढते तुला इकडून 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 काढते मी तुला. मम्मी पप्पा ड्युटी गेले. रिदूचे पप्पा ड्युटी गेले. ओ मनी, हे बघा आमची मनी अशी उतरते. घे ना. चला टॉयलेटला, चला चला टॉयलेटला, चला उतरा खाली. गोड बाळ माझं हसत उठते, कपडे सरट करते. आणि हे ना मगाशी मी तुम्हाला सांगणार होती, सांगू देत नाही. रात्री ना दोघांनी पण काय केलं, मस्त एकामेकाला असं बोकडलं. त्याच्यामुळे ते जे आहे ना नख एकामेकाचे, मितूला इथे आहे आणि रिधूला इथे आहे. दोघांनी मस्त एकामेकावर डाव खेचला आणि त्यांची झाली होती मस्त मारामारी. रात्री 11 वाजता पप्पा घरी नव्हते आणि मी म्हटलं झोपा झोपा. झोपायला काही तयार नाही आणि मस्त मारापिटी करून घेतली. पावसाळा असल्यामुळे आता छत्र्या ज्या आहे अशा लटकून आहे आमच्या घरी. आणि बाहेर छान मस्त क्लिअरिटी येते मोबाईलची, आतमध्ये खूप ब्लर होते. तर आता थोडंसं थांबूया म्हटलं याच्या पप्पा की आता होऊ दे पेमेंट पाणी, किंवा बघू आता कसं काय तर मोबाईल घ्यायचा. तोपर्यंत आहे तसं आपलं चालूला. आणि ना वातावरण
मस्त आहे. आज पाऊस नाही, दिवसभर काही नाही, छान आहे वातावरण. तर आता चहा तर झाला, लवकर झाला आज. आता पटापट कामं आटपून घेते आणि परत मग संध्याकाळी भेटते. इव्हनिंगचे कामं झाल्यावरनं बराच पाऊस आला. त्यानंतर शूट काहीच घेतलं नाही, म्हटलं व्हिडिओचा एंड केला नाही. तर सकाळी ना तिकडे माझ्या माहेरी सासरी खूप पाऊस होता, तिकडनं फोन यायचे सगळ्यांचे. आणि हा बघा कसा बोलत आहे, एकदम पद्धतशीर माणुसकीत, जसा आपण बोलतो ना मोठ्या माणसासारखा, असा छान पांघरून मस्त आपला बादशाहसारखा बोलत होता सगळ्यांसोबत. आणि इथेच मी व्हिडिओचा पण एंड करते. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.